राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके सर आत्ता आपल्यासोबत आहेत. त्यांनी नुकताच आत्ता त्यांच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. आज सभागृहामध्ये मराठा आरक्षणाला घेऊन चर्चा होणार आहे. ही सगळी चर्चा चालू असताना तुम्ही मात्र राज्य मागासवर्गीय आयोगाचं सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काय सगळं प्रकरण आहे? खरं तर राज्य मागासवर्ग आयोग हा एक संविधानिक आयोग आहे आणि या आयोगाचं कामकाज शासनाच्या मर्जीप्रमाणे किंवा शासनाच्या एका लिमिटेड मर्यादेमध्ये काम व्हावं, झटपट काम व्हावं असा आग्रह शासनाचा होता. आणि मग आम्ही काही गोष्टींचा आग्रह धरला किंवा आम्ही थोडंसं सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटच्या अनुषंगानं किंवा TORच्या अनुषंगानं काही गोष्टींचा सर्वेचा, सोशो इकॉनॉमिकल सर्वेचा, की जेणेकरून एक अधिकृत अशी माहिती, जेणेकरून एक तुलनात्मक माहिती, जेणेकरून वस्तुनिष्ठ स्वरूपाची संशोधनात्मक माहिती आपल्याला गोळा करण्यासाठी काही कालावधी जाणार आहे. आणि त्याचे पॅरामीटर, त्याचे निकष, ह्या काही सगळ्या गोष्टी आहेत, या संविधानिक आहेत, ॲज पर लॉ आहेत, ॲज पर कॉन्स्टिट्यूशन आहेत. आणि ही थोडीशी अशी व्यापक भूमिका मी घेतलेली होती, परंतु या भूमिकेला शासनानं दुर्लक्षित केलं आणि काही गोष्टींचा इंटरफेरन्स झाला. त्यामुळं आम्ही आयोगाच्या बऱ्याच सदस्यांनी राजीनामे दिलेले आहेत. तुमचं असं म्हणणं की राजकीय नेत्यांचा आणि मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये राजकीय नेत्यांचा आणि शासनाचा तुमच्यावर दबाव होता म्हणून तुम्ही या राजीनामा दिला आहे? दबावापेक्षा आयोगाला काम करू द्यायला हवं होतं. आयोगाला एक व्यापक सर्वे करायला करू द्यायला हवा होता. गेल्या 75 वर्षाच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्राच्या, या पुरोगामी महाराष्ट्राकडं कुठल्याही पद्धतीचा सोशो इकॉनॉमिकल अधिकृत सर्वे नाही. आम्ही शासनाकडं नोकऱ्यामधलं रिप्रेझेंटेशन, शासकीय निमशासकीय आस्थापनामधलं प्रेझेंटेशन, आम्ही त्याच्याबद्दल एक शासनाला पत्र लिहिलेलं होतं. त्याचे 4 रिमाइंडर आम्ही शासनाला पाठवलेले होते की जेणेकरून आम्हाला काही डिसिजन परत येत असताना, काही डिसिजन घेत असताना फॅक्ट आणि फॅक्च्युअल आमच्या डायसवरती असाव्यात, टेबलवरती असाव्यात, आयोगाकडं अधिकृत अशी माहिती शासना थ्रू आमच्याकडं काही असावी, अशा अनेक गोष्टींचा आम्ही आग्रह धरलेला होता. परंतु शासनाकडून आम्हाला 0 प्रतिसाद मिळत होता. अशी काही माहिती मागवली, त्याला आम्ही 4 रिमाइंडर पाठवलेले होते, पण त्याचं एकही उत्तर आम्हाला शासनानं दिलं नाही. याचा अर्थ असाच होतो की शासन राज्य मागासवर्ग आयोगाकडं एक सापत्न भावाच्या दृष्टिकोनातून पाहत होतं, कुठली इन्फॉर्मेशन देत नव्हतं, पण अर्जंटली आम्हाला काही आग्रहही धरत होतं. अशा अनेक कारणामुळं आम्ही राजीनामा दिलेला आहे. आयोगाच्या अध्यक्षांनी देखील राजीनामा दिलेला आहे. आज मात्र मराठा समाजाच्या आरक्षणावर सभागृहामध्ये चर्चा होणार आहे. 24 तारीख ही अल्टिमेटम जरांगे पाटील यांनी दिली आहे. आज सभागृहामध्ये चर्चा होताना राज्य मागासवर्गीय आयोगाकडनं तुम्ही सदस्यत्वाचा राजीनामा देऊसपर्यंत काही डॉक्युमेंट्स, काही पुरावे, त्या संदर्भातला काही अभ्यास सादर झाला आहे का शासनाला? तसा कोणताही माझ्या माहितीप्रमाणे अभ्यास वगैरे आम्ही आमच्या काही दृष्टिकोनातून म्हणजे राज्य मागासवर्ग आयोगानं कशा पद्धतीनं आपल्याला या गोष्टीवरती काम करता येईल याचा रोडमॅप फक्त आम्ही ठरवलेला होता. त्याच्या पलीकडे हे कामकाज दुर्दैवानं जाऊ शकलेलं नाही. गेल्या अनेक दिवसाच्या कालावधीमध्ये फक्त चर्चा एवढंच झालेलं आहे. आणि मला वाटतं फर्स्ट डे पासून जर या कामकाजाला सुरुवात झाली असती तर निश्चित पद्धतीनं कामकाज आत्ता किमान आजच्या घडीला तरी सुरू झालेलं असू शकतं. शेवटचा प्रश्न, रोडमॅप तयार झाला, एवढंच काम झालेलं आहे, मात्र पुढं काम जाऊ शकलं नाही असं तुम्ही म्हणताय. मात्र आज सभागृहामध्ये मराठा आरक्षणाला घेऊन जी चर्चा होणार आहे, मग ही चर्चा कोणत्या बेसिसवर होईल आणि 24 तारखेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं का? आरक्षण मिळू शकतं काय हा प्रश्न माझ्या दृष्टीनं मी या प्रश्नाला उत्तर नाही देऊ शकणार. पण शासन आणि प्रशासन त्याचं उत्तर देतील हाऊसमध्ये. आयोगाचा सदस्य म्हणून आम्ही जो आग्रह धरलेला होता, की जो आग्रह व्यापक होता, की जो पुढं जाऊन मराठा समाजातला हा घातक ठरू शकतो, जो गायकवाड आयोगाच्या बाबतीमध्ये झालेला होता, ज्या 650 पानाच्या जजमेंटमध्ये सन्माननीय न्यायालयानं जे आक्षेप नोंदवलेले आहेत त्या फॅक्ट आणि फॅक्च्युअलपासून शासन दूर पळतं आहे का, अशा पद्धतीचा माझ्यासारख्या सदस्याच्या समोर पडलेला प्रश्न आहे. तुम्ही पाहिलं राज्य मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके सर आत्ता आपल्यासोबत होते. आजपर्यंत फक्त रोडमॅप जो आहे आरक्षणासंदर्भामध्ये तो तयार करण्यात आला होता, मात्र दुर्दैवाने पुढं कामकाज होऊ शकलं नाही असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र आज सभागृहामध्ये मराठा आरक्षणाला घेऊन चर्चा होणार आहे. नेमकी ही चर्चा कोणत्या अभ्यासावर होईल, कोणत्या निकषावर होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर अलकुंटे, नागपूर.